झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळीच्या गोविंदासनी गोविंद शेनी गोविंद त्या मनी वैसलासे. महान विभूती श्री संत मारुतराव महाराज दस्तापूरकर या महात्म्याच्या पुण्यतिथीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. सोपान काका महाराज त्या पत्रिकेवर छापले, ती वाचले. छापले का आत्मानं छापले का? छापलेलं वाचायलो मी कशाला दुसरं. मारुतराव महाराज या महात्म्याचं पुण्यतिथीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आणि ज्यांच्या दरबारात ही सेवा सुरू आहे ते परम शिष्य त्यांची श्री संत सोपान काका महाराज यांची 15वी पुण्यतिथी या उभय निमित्ताला अनुसरून आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. या कार्यक्रमाचं सर्व मार्गदर्शक वर्तमान काकांच्या कार्याची धुरा सांभाळणारे श्री हरिभक्तपरायण नाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान महाराज असतील किंवा जी सर्व संगी साथी गुणीजन मंडळी यांच्या सर्वांच्या सहकार्यातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह किंबहुना पुण्यतिथी सोहळा आज 5व्या दिवसाची, बरोबर आहे ना, 5व्या दिवसाची सेवा नाथ महाराजांच्या सर्व कमिटीच्या एवं त्यातली त्यात आमच्या भगवान महाराजांच्या आग्रहास्तव सेवेचा सुयोग. चिंतनातला अभंग मला वाटतं बहुतेक भजनी मंडळाच्या पाठात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळ पंक्ती संत प्रकरणातील असतो. या अभंगाद्वारे तुकोबाराय विष्णुदास कसे असतात याचा यथार्थ परिचय देतात. विठ्ठल
विष्णुदासाचा परिचय देणारा हिंदू संस्कृतीमध्ये 4 संप्रदाय प्रचलित आहेत. गणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. गणपतीच्या उपासकांना गणपत म्हणतात, शक्तीच्या उपासकांना शाक्त, शिवाच्या उपासकांना शैव आणि विष्णूच्या उपासकांना वैष्णव अर्थात विष्णुदास. हे कसे, याचा साध्या सोप्या भाषेत अर्थ असा आहे. विष्णुदास कसे, जसा विष्णू आहे तशी. काय विष्णुदास कसे, जसा विष्णू आहे तसे. याचं कारण असं, कोणत्याही वस्तू, व्यक्ती, पदार्थाचं ज्या वेळेला चिंतन केल्या जातं, त्या चिंतनाचा परिणाम त्या व्यक्तीचं अंतःकरण तदनुरूप बनल्या जातं. काय ती वस्तू, व्यक्ती, पदार्थ जशी असेल तशी अंतःकरणाची स्थिती बनल्या जाते. जया चित्ती ज्याचे ध्यान त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन. जया त्याचे ध्यान त्याची होय त्याचे मन, त्याची होय त्याचे मन, त्याची होय ज्याचे ध्यान त्याची होय त्याचे मन. जो ज्याचं चिंतन मनन करेल ठीक त्या अनुरूप अंतःकरणाची स्थिती बनल्या जाते. त्यामुळं विष्णुदास कसे, विष्णूचं चिंतन करत असल्यामुळं विष्णू अनुरूप अंतःकरण बनल्या जाते. आणि म्हणून विष्णुदास कसे, तर जसा विष्णू आहे जैसे हरीचे दास. जसा हरी तसे नाही तया भय मोह चिंतास, होनी राहती उदास. बळकट कास भक्तीची धरुनी पाय त्याजिले जग. अर्थात जसा विष्णू तसे विष्णुदास. आता विष्णू कसा, तर विष्णू असा तसा कसाच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया.
कबीरदास महाराज म्हणतात, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण तुही पुराया. किंवा निळोबरा वर्णन करतात, नव्हता काळा गोरा खुदाना ठेंगना, स्वरूप सुंदरना आंधळा देखना, कैची जीव शिव दयाची भावना, तोची आला या नंदाची अंगना. म्हणजे विष्णू कसा आहे असा तसा कसाच नाही, मग नेमका कसा आहे त्याचं एकच उत्तर आहे, ज्याला जसा पाहिजे तसा. काय विष्णू कसा आहे, ज्याला जसा पाहिजे तसा. जाने जाने जैसे ध्यावे तैसे भावे, जाने जाने जैसी ध्याने तैसी व्हावी, ज्याची रे भावना जैसी, ज्याची जशी भावना असेल, जैसा केला तैसा होय, पावे सोय धरवोई. होय भक्ती केला तैसा. विष्णू कसा, ज्याला जसा पाहिजे तसा, असा तसा कसाच नाही. हो, तुका म्हणे इथे पिसे तेथे तैसे अशी, म्हणजे आपण जशी. बघा, तुम्ही माझ्या ठाई भाव तैसा धरा, तुम्ही माझ्या ठाई भाव तैसा धरा, तैसा कमी धरा तुम्हाला. बाळक्रीडेतली भाषा तुकोबरा म्हणतात, तुम्ही माझ्या ठाई भाव जैसा धरा, तैसाच मी खरा तुम्हाला. ये यथा तम तथा, किंवा ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं, मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवान म्हणतात, अर्जुन, माझ्या ठिकाणी ज्यांनी जशी कल्पना जशी भावना केली त्याच्यासाठी मी तसाच. म्हणजे याचा अर्थ जैसा केला तैसा होय, आणि पावे सोय ठरवून. म्हणून विष्णू कसा, ज्याला जसा पाहिजे तसा करतो. काय करतो, काही करतो. विष्णू काय करतो, विष्णू काय करतो, काही करतो. चोऱ्या करतो का, करतो. मारामाऱ्या करतो का, करतो. व्यभिचारासारखी क्रिया करतो. आता राहिलं काय, काय करीत नाही असं नाही, काही करतो. पण विष्णू काय करतो ह्याचं उत्तर, काही करतो. पण एक खुबी, सर्व जरी करीत असला तरी कशातच गुंतत नाही, ही त्याची खुबी. एकच उत्तर द्या बमनराव, घोटाळा वाईट का सापडणं वाईट, दोन्हीतलं एकच बोलायचं.
बोला जे होईल ते होईल. सापडलं तर ना, ठरला तर चोर, नाही तर शिरजोरवाली बात. विठाला विठाला किंमत घोटाळ्याला किंमत आहे सापडणार. तो सर्व करतो पण सर्व करून आली ही त्याची विशेषता. ब्रह्मन लिंपे त्या मेळे कर्मा कर्म अकर्मा वेगळे. कर्माच्या कचाट्यात ब्रह्म सापडल सर्व करून. भगवान स्वतः सांग नमाम कर्मानि लिंबंती. काय नमाम कर्मानि लिंबंती नमे कर्म फले स्पृहा. माम कर्मानि न लिंबंती. मी त्या कर्मात लिप्त होत नाही. करतो अकरतो सर्वच. हे करीत नाही असं आठवण नाही. काही करतो पण काय आवाज करायचा. सर्व करून सर्वातून आले. ही जशी विष्णूची खुबी आहे. कसला बी प्रकार असू द्या अंगावर डावाला तर ना. ही जसा विष्णू सर्व करून अलिप्त राहतो. कोणत्याच कर्मात गुंतत नाही. कशाचाच मळ अंगाला लागू देत. ठीक पाप पुण्य विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातळे जा. विष्णू सर्व करून जसा अलिप्त राहतो कोणत्याच कर्मात लिप्त होत तद्वत विष्णुदास सत्यवादी तालाची पॅकिंग म्हणजे भगवान महाराज. तालाची मजबूती करायची असेल तर भगवान महाराजच्या तालमीत दिवस करायचे.
सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जली जैसे. सत्यवादी महात्मा सर्व प्रकारचा संसार करतो पण कशातच उतर पद्मपत्र मिवांबस जेवी जळी जळेन शिंपे पद्म. नंबर आहे तो कर्मे करी सकळे. सकळे शब्द वापर काय. तो कर्मे करी सकळे परिकर्म बंधाना जळे जेवी जळी जळेन शिंपे पद्मपत्र. कितीही दिवस कमळ पाण्यात राहिलं तरी ती बाजूला काढलं की मोकळं निघत त्या अंगाला काही लावून घेत नाही. म्हणून तर बीजेपीने चॉईस केली. कसले बी कुठाने केले तरी अंगाला काही लावून घ्यायचं नाही. विढाला अलिप्त कमळ जळी. महात्मा किंबहुना संत सर्व कर्म करतात पण अंगाला काही लावून घेत नाही. बाप लागोने तुका म्हणे आम्ही धावू अग्नी लागूने तू पाप पुण्य अंगा. कसे जग जाहीर पाप पुण्य त्याचे करुण शक्य पाप पुण्य त्याचे धरून शकी अंग. संत महात्म्याची किंबहुना विष्णुदासाची ही विशेषता. त्याच्या अंगाला पाप पुण्य धरू शकत नाही. पाप पुण्य त्याचे धरून शके अंग. भक्ता श्रीरंग सदा साई. म्हणून पाप पुण्य अंगी नात. आणि काय असते हे एकमेकाला डांबर म्हणा कोळसा लावायचं जे काम आहे सुतडे उडवायचं जे काम आहे ते विरोधातून होत असते. सरासरी कशातून विरोधात भांडणातून. भांडण हा टम जगातला नाव आहे का दुनाच आहे. जगत निर्मितीपासून आहे. भांडण असावं का नसावं. जुन्या माणसाने भांडण असावं का नसावं असलं पाहिजे. भांडणाशिवाय मजा आहे. ज्या नवरा बायकोचं एकदा बी भांडण झालं नाही समजायचं साधलेली कुरवडी ती तुटत बी नाही चावत बी नाही. मधून मधून खटका उडाल्यावर डबल गिअर पडत असतो.
प्रेम दुनवटे पर्यंतयाचे विढाला तानयाची लागतात झटे तेने अधिकची पान्हा फुटे रोषे प्रेम दुनवटे पर्यंतयाचे म्हणून हे बघा परमार्थात तर डबल भांडण संसारात तरी सिंगल आहे परमार्थात डबल आहे अंतर बाह्य जन आली महायुद्धाचा प्रसंग अंतर बाह्य जन आधी रात्रंदिवस बाहेर जन आणि आतून मन परमार्थिक माणसाला डबल डबल बांधले बाहेर जनाबरोबर आतून मनावर कारण लग्न करू जाता म्हणती हा मातला न करिता झाला नपुंसक भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठूर आणि येता जाता घर बुडविले तुका म्हणे जन दुतोंडी साव माणसं बोलतात का बोलत नाहीत कुणाला बोलत नाही कुणाला 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 बोलत नाही कुणालाही बोलत ह्याला पर्याय काय ह्याला पर्याय तुका म्हणे आता ऐकावे वचन त्यजोनिया लोक तैसा धरिता धरवेना अभक्ता जेना संत संग लोक तैसा ओक उलटी बरी समजदार याच्या अगोदर माणसाला सूचना दी माणूस म्हणतंय हाय काय एखादं सुपारीचं खाय का जरा कसं मळमळच करायला म्हणजे सूचना देऊन येत समजदार आहे कोण उलटी पण माणसाची जात कोणत्या टायमाला काय बोलल लोक तैसा ओक धरिता धरविना अभक्ता जेना संत संग म्हणून तुका म्हणे आता ऐकावे वचन त्यजोनिया जन भक्ती करा याचा अर्थ असा लोक बोलतात का बोलत नाही कोणाला बोलत नाही ज्याला कसली विशेषण आहे पहिलं विशेषण आहे मर्यादा दुसरं विशेषण आहे पुरुषोत्तम कोणाचे विशेषण आहे प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम
केवढी मर्यादा. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. काय रघुकुल रीती सदा चिरियाई, प्राण जाई पर वचन न जाई. प्राण गेला तरी चालेल पण वचन जाणार. इतकी नीतिमत्तेनं वाटचाल. पण नाव ठेवले का ठेवले नाही? हा ठेवले. याचा अर्थ असा, लोक बोलतात का बोलत नाही? बोलतात. म्हणून जनवाद अंथरून माझी केले इंग, संसार सागरुगा भवदुःखाचे मूळ. जनवादांतरुण माझी केले इंग, इंद्रिय वज्र घाते तब्बे उष्ण बली ज्वाळ. आणि काय करू सोशिली दुर्भर हे चांदा. म्हणजेच लोक बोलतात का बोलत नाही? बोलतात. काही कारण, काहीच कारणाची गरज नाही. थोडं जर खटकाखटकी झाली ना, कसल्याला बी कसलं बी लावते आणि कुचित बसते. हा नियम आहे. म्हणून बाहेर जन बर, बाहेरलं भांडण जास्त जड आहे का आतलं? आतलं भांडण. आतली टक्कर कुणाबरोबर आहे? मनाबरोबर आहे. मन मधून मधून उचली तयार. काय किती भजने वरडू वरडू मेले, साधं स्वप्न पडा नाही देवाचं. काय खरे माणसाचा जन्म काय पुन्हा पुन्हा आहे का? कोण उचलायले? मन उचलीत. आणि चांगल्या चांगल्याचा घात घेतला. पुन्हा तुका म्हणे येणे आणि पाहून आलेले शहाणे. चांगल्या चांगल्या शहाण्याला नडले. म्हणून कायम रुद्र अधिष्ठाता अहंकारी. क्या बात आहे. त्यातीही मनशीन करी. अभिलाषी ऋषी नारी आणि शापीला ऋषी, शापीला लिंगपास. महाराज भगवान शंकर त्यांच्या तंद्रीत डमरुळी घेऊन नाचत. हे ऋषीमुनी जंगलात राहायचे. लिंगपुराणातली कथा. तांडव नृत्य भगवान शंकर करायले. नाचायलेले पाहिले. त्या ऋषी पत्नी अन्न घेऊन नियमानं जायच्या. त्या रस्त्यावरच नाचत असल्यामुळे त्यांनी अन्न टाळलं. नेलं नाही. अन्न नेलं नाही. अन्न नेलं नाही. टाइम होऊन गेला. उशिरा याचं नृत्य संपल्यावर पुन्हा पोहोचले. आज उशीर का? तर ती तापशी होती. त्यांनी सांगितलं अगोदर ऐकून घ्या, पुन्हा तुम्ही कोणती बी शिक्षा मानली. रस्त्यात एक नागडा पुरुष कुणीतरी नाचत होता आणि म्हणून आम्ही लादून वापस होईल. असं घेतलं पाणी. कोण नाचतो त्याचं लिंग जोडतो. माता इथं भगवान शंकरासारख्याला सुद्धा शाप भोगावाच. साधूची आशा काय? कृष्ण कुळ काहेसे बापुडे. शंकराचे लिंग जडे, इंद्र संपत्ती पडे समुद्रा माझी. त्याच्यामुळं प्रत्येकाला नडलंय का नाही? कोण? मन म्हणा. म्हणून तुका म्हणे मना पाहिजे अंकुश.
पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा मन राखी हाती घेऊन या काठी आणि इंद्रिय थापटी फागून येती पण काय नानोबरायची भाषा बाहेर यमनियमाची काठी लाविली आतू वज्रासनाची पवळी पन्नाशी वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे तेही किजती कासावेशी या इंद्रियाची प्रौढी ऐशी वेढा एवढा बंदोबस्त 5 यमन 5 नियम त्याची बाहेरून काटाडी म्हणतात. आतल्या बाजूला वज्रासनाची पौळ घातली पौळ दगडाची पौळ आणि त्याच्यावर प्राणायामाची वाहती यंत्रे तेजवत यंत्रे सशस्त्रधारी एवढ्या दाटीमिटीतून सुद्धा मन माणसाला दळमळीत करताय का नाही करताय चांगली धिंड उलटी पालती झाल्याशिवाय राहत नाही. आणि ह्याचं वैशिष्ट्य मग बघा ओपन भांडणाला माणूस काही चॅलेंज करेल पण ही ओपन भांडण करीत नाही. पडद्याच्या पाठीमागे राहून सारी बटणं दाबी काय आणि चलती कमी नाही. जेवढ्या केंद्रातल्या फायली मंजूर होतात याच्या सही शिवाय एकही फाईल मंजूर होत नाही. काय इतकं विचित्र आहे. बैठकीला जर समजा आता या शनिवारी म्हणा असे सप्ती म्हणा तू वातावरण असत अशा वातावरणात एखादा नवीन माणूस म्हणतो नाही आता आपल्याला माळच घालायची महाराज बस की लगेच फोन जाणार. हेलो कौन? मैं जी बोल रही हूँ. हाँ मैं मनोराज बोलूँ बताओ क्या बात है. वो माला के चक्कर में पड़ा हुआ है. अरे आया मेरे पास वो फाइल आ चुकी है मैंने साइन भी कर दिए. पहनने दो कोई बात नहीं अभी आगे बरसात काफी है बरसात के दिनों में मैं निकाल दूंगा. इतकं बिलिंदर आहे कोण मन. जरी अशा सप्त्याने माळा घातल्या सरसर्दी पडीचा सर दाखवला की जोडीदार म्हणतो अरे आपल्याला नसते असलं जर विढाला नंबर 1चा गेम माझा. आणि बघा भांडणं आपल्याकडं सुपारी नावाचा आटम बोला लहानापासून थोरापर्यंत सुपारी नावाचा आटम माहिती का नाही माहिती का नाही. सुपारी देऊन मारायची पद्धत आहे का नाही दाखवून कशाला बोलायची. सुपारी देऊन माणसं मारतात का नाहीत मारीत. मारते पेपर आउट कमी आहे का. उद्या परवा कधी उघडं पडू द्या पण सुपारी देऊन मारायची पद्धत आहे. पण लक्षात ठेवा सुपारी घेणाऱ्याला फक्त एवढंच कळावं काय ज्याची सुपारी घ्यायलो त्याच्याकडे आणखीन आहे काय. ज्याची सुपारी घ्यायलो त्याच्याकडे घेता की सुपारी. अहो यमे कुळ गोत्र वरती घेतोय सुपारी घेत नाही. बघा डिपार्टमेंट कोणतं बी असतं सिलेक्शन झाल्याबरोबर ट्रेनिंग असते का नसते बोला तुझी. कोणत्या बी डिपार्टमेंटला काय ट्रेनिंग अनिवार्य ट्रेनिंग सेंटरवरच सांगितल्या जात नका जाऊ तया
नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा खिरकी फिरे भोवती. असं सुपारी देऊन मारण्याची पद्धत आहे. पण ज्याची सुपारी घ्यायची त्याच्याकडे हत्यार तयार आहे. आणि बघा हत्यारात बी फरक आहे. हत्यारात बी फरक आहे का सर्व सारखीच आहे? हत्यारात फरक आहे. हत्यारावर असते दहशत कशाची, काय कशाची दहशत? हत्याराची दहशत असते. अगर 150 का ढेर लगा दिया जाने वाला हथियार हो तो अरे फिर यार कौन सुपारी लेगा यार भाई. ताकद आहे कुणाची? 150 लोकांचा एकदाच मुर्दा करायची ताकद हत्याराचं. अशी हत्यार आहेत का नाही? हत्यार आहेत तसे लक्षात ठेवा. शस्त्र हा निर्वाणीचा तुकोबरायची नाटातली भाषा. शस्त्र हा निर्वाणीचा पान निकट समयो अवसान कोठे योजेल दशदान. काय खंडी नारायण दुःख चिंतनी. ही पावर आहे. त्याच्यामुळं कशावर अवलंबून आहे? हत्यारावर म्हणा. कशावर अवलंबून आहे? पुढच्या माणसाला दहशत कशाची? हत्याराची दहशत असते. खतरनाक हत्यार असल्यावर चिंता करिता हरली नारायणी अंग संग मिनता दोघे जणी. काय आपण जी तयाची गुणे अनखंडी नारायण दुःख चिंतनी चिंतन. ताकद नाम चिंतन. हत्यार हत्याराचे 12 वाटा पळती ताकद नाही. हत्यार त्याला तसा असावा. तुकोबरा म्हणले मन गेम करत. अनेकावर मनानं काय केलं? गेम केलं. गेम सिस्टम आहे. ओपन काहीच नाही. समोर काहीच नाही. चहा पाजून राम राम. अगदी पाया पडून दक्षा नाही. अजून काही आणि मग मागून हा बोला कुंडलिका. हा विचार करा. गेम करणारी माणसं त्याच्या अंत्यविधीत सुद्धा हजर असतात. अंत्यविधीला हजर राहतील. काही अडचण नाही. म्हणतील अहो मी चहा पाजू, मी घालवीला म्हणणार नाही. पद्धत आहे. गेम सिस्टम आहे. आणि सर्वात खतरनाक भांडण कोणतं आहे? गेमचं भांडण. आणि मन नंबर 1चं गेम करतंय. आतापर्यंत जेवढी माणसं परमार्थातून बाद झाली
त्याला एकमेव कारण कोण? एकूण मनोमार्ग गेला मनोमार्गी गेला तो तिथे मुकला हरिपाठी शिरावाला अनेकावर मनानं काय केली गेम केली गेम कळू देत नाही पुढच्या साधकाला गेम करून समोर पडद्यावर ये नाही मागून काम करते छुपे रुसून पद्धतीने मग ह्याला पर्याय एकच गेम पे गेम चलाएंगे यार गेम करने वाले पे ही गेम कर देंगे फिर करेगा क्या जाए गेम वाल्यावर गेम केले जाऊ शकते का नाही तयारीत असल्यावर होत आहे विढाला पण त्याला गरज कशाची हत्याराची गेमवर गेम करायची म्हणल्यावर हत्यार लागते तुकोबारा म्हणले आम्ही हत्यारच असलं कसलं एवढं मी गेम करतोय ना मन त्या मनावर आम्ही गेम केली हत्यार आमचा हत्यार सांगतो हत्यारच असले आता कल्पना करा शत्रू पश्चिमेकडे आणि हत्यार पूर्वेकडे फेकले शत्रूवर त्या हत्याराचा काय परिणाम शत्रू पश्चिमेकडे आणि हत्यार पूर्वेकडे फेकलाय शत्रूवर परिणाम आमचं हत्यारच असलं शत्रूच्या विरुद्ध दिशेला जरी फेकलं तरी ती डायरेक्ट जाऊन शत्रूच्या काळजाचा खाऊ गोविंद त्या मनी पैसा कसं आहे हत्यारावर आहे काय पुढचा गेम करतो चलाकी करतो हत्यार असल्यावर हत्यारच असलंय आमचं कसलं हत्यार आहे ते ऐक हत्यार ऐकल्यावर आपलं लक्ष कसलं हत्यार आहे हत्याराचं थोडं पोस्टमार्टम करतो हत्याराचं नाव काय अगोविंद म्हणा हत्याराचं नाव काय आमच्या हत्याराचं नाव आहे गोविंद गोविंद म्हणजे व्याकरण शास्त्राच्या नियमाप्रमाणे दोन धातूचा संमिश्रित केलेला प्रयोग म्हणजे गोविंद कमरू गतो धातूचा पहिला प्रयोग आहे आणि दुसरा विंद अनुसंधाने काय द्वितीय तत्पुरुषात सरळ विग्रह केलाय काम विंदती ति गोविंद विग्रह काम विंदती ति गोविंद गमरू गत मूळ धातू आहे गमरू गती अर्थाचं द्योतन करणारा मूळ धातू आहे पण त्या धातूचा रूप आहे
गो शब्दाचे व्याकरण शास्त्रामध्ये वेगवेगळे अर्थ केले प्रकरण व्हायचे. गो म्हणजे गती, गो म्हणजे काय, गो म्हणजे बाई, गोनाम इंद्रिय, गोनाम पृथ्वी, प्रकरण व्हायचा अर्थ करायची परंपरा आहे. गोनाम इंद्रिय, गोनाम इंद्रिय. आणि कसं इंद्रियाचे दाहीच्या दाही इंद्रिय, शेवटी बिनविरोध मन आहे. कोण मन, मनोध्यक्ष इंद्रियानाम, इंद्रियानाम मनःध्यक्ष. मन हे इंद्रियाचं कोण आहे? सकळ इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाची. सर्व इंद्रियात मुख्य कोण आहे? मन. आई कसं आले हे बघा, माणसानं भांडणं करूच नाही, भांडणं करू नये. दुर्दैवानं नशिबाला आल्यावरच काय कर, आलंच नशिबाला 100% साईड द्यावी असा नियम. पता होईल तेवढं मोठ्या बरोबर भांडण धरू नये. काय मोठ्याचे हात जगभर असतात, कुटुंबी जळ पोहोचू शकतात. म्हणून शक्य तेवढं काय करावं माणसानं, काय करावं साईड. बघा बाबा, आज पंजाबपासून आपलं चलत आलंय. आम्ही तुमच्या सावलीला वाहिलेली माणसं काय तो पोरासुरी काहीतरी अशी गोड बोलून साईड. कारण मोठ्याच्या मुसंडीचं नाव आहे रानडुकराची मुसंड. त्या जातीला कंपनीतूनच रिव्हर्स गिअर नाही, सत्तेचा संपत्तीचा अंगामध्ये ताकद. मग साईड द्यायची. सर्व प्रकारानं विनंती करून साईड द्यायची. पण सर्व प्रकार करून मी मोठा जर बघायचीच म्हणून बसला असेल तर मग एकच काम करायचं. काय? जन्मदात्या आईवडिलाला विसरायचं, घर परिवाराला विसरायचं, प्रसंगावर जेवायला विसरायचं, टायमाला तर झोपीला विसरायचं, पण हत्याराला विसरता कामा. काय? 12 महीने 24 तास हात हत्यार पे रहना चाहिए. नानोबरा नानोबराची भाषा आहे. समर्थेसी वैर जया पडले हाडखाईर, तो जैसाष्ट ही पहार शस्त्र बरजून खापे विढाड. मोठ्या बरोबर खटका उडाल्यावर 12 महिने हत्यार तयार ठेवायचे. आणि हत्यार बी कसला, उगं कोच्या घालायचा धंदा नाही. एक घाव 2 तुकडे झाले पाहिजे. हत्यार असले आमचं. गो शब्दाचा अर्थ काय केला आपण? गुणाम इंद्रिय, आणि इंद्रियाचा बॉस म्हणजे. म्हणून मारामारी करू नये. आणि कदाचित करायची पाळी झाली, नरडीला झालं तर चपराशी क्लर्क अजिबात त्याला हात लावायचा नाही. हल्ला तर बॉसच हाणायचा. खालची नुसत्या बेपानानं धकेलला, मंदिर खालची येडायच कर. बॉस लागले आपलं काय पिढाला. सर्वाचा बॉस मनाची पाठी देह गाव. भाषा मनाली पाटील देह गावचा, विश्वास धरू नका याचा, घात करील नियमाचा पाटील फाशी. मी आलो रायाचा जोर सिहोरा, ऐका दादा विडा. नंबर 1 धोकाधडीचं गिराईक मन. मग ह्याच्यावर गेम करायची. गेम अशी म्हणून सर्वाचा बॉस मन आहे. आणि कसं आहे, मन ताब्यात आल्यावर इंद्रियाला वेगळा प्रेशर करायची काही गरज. हाती आला राजा आणि मग आपुल्या त्या प्रजा. मनावर गेम करायची. हात्याने इतकं सुंदर आहे महाराज. गोनाम इंद्रिय अर्थात मन, आणि विंद धातू पुढं. गो अधिक विंद मिलके बनताय गोविंद.
गोनाम इंद्रिय अर्थात मन आणि विंद अनुसंधाने नेम धरून तोला मारणे. लक्षात आलं का? विंद नावाचा धातू अनुसंधान करणे म्हणजे नेम धरून वर्मावर तोला टाकणे. काय? भिल्ली विंदिले शारंग, विंदान नेम धरून तोला मारणे हा त्याचा धातूचा अर्थ. म्हणून काम विंद की ती गोविंद डायरेक्ट मनाच्या काळजात घुसत. गोविंद गोविंद. सुंदर. धन्यवाद महाराज. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया आणि भेद नाही देवा दया. म्हणून लावी मना पिसे मन हे राम झाले, मन हे राम झाले. विरहिणी प्रकरणात म्हटले काय? मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आली. मन हे राम रूप होत आहे, भगवत रूप होत आहे, मग गोविंद ते काया भेद नाही. गोविंद त्या मनी पण काय कधी मी लोक होऊ शकतो. 24 तास असं बैठकीत बी बसलं तरी हत्यार तयार. स्वप्नात बी येत आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मन. बैठकीत बसला तरी गोविंद आसन, झोपला तरी गोविंद शयनी. सारखा हत्यार तयार ठेवला. हत्याराचा परिणाम गोविंद त्या मनी पैसा. आणि एकदा गोविंद मनात बसला की मग गोविंद ते शत्रुकोण मन. आणि मन एकदा आपलं झाल्यावर महाराज नाक कान डोळे हात पाय काही करीत नसतं. सांग का काय? मन हातात आलं, मन करारी प्रसन्न, सर्व सिद्धीचे साधन, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छेचे ते. असा प्रकार आहे. बरं क्या बात आहे. जयाची आज्ञा आपण श्रीवाही अंतःकरण मनुष्य कार्य असे अर्थात मंचाच्या ताब्यात आहे. किंमत काय 100% गोविंद रूप मन बनलंय. आता आपला शत्रू कुणी राहिला नाही. शत्रूच म्हणून ते आपलं असं झालं. बोर्ड लावायचं आता बाहेर अजात शत्रू. म्हणजे नाही, जनजात म्हणजे उत्पन्न होणे. शत्रुनाम शत्रू. आता जगात आमचा एकही शत्रू जन्माला आलेला नाही. कारण मन आमचं आमच्यासारखं झालंय. रामरूप झालंय, गोविंद रूप झालंय. आता आमचा शत्रू जगात राहिला नाही. बोर्ड वाचला का? तो बोर्ड Hare
ऊर्ध्व म्हणजे वर. ऊर्ध्व शब्दाचा अर्थ काय? वर. भाग म्हणजे कपाळ. पुंड्र म्हणजे पुंड्र ही अयम आकृती गणा. शास्त्रामध्ये काही आकृती गण आहेत. त्रिकोणाकार, षटकोणाकार, अष्टकोणाकार. त्याला काय म्हणायचं? आकृती गण. त्या आकृती गणात एक कोणता गण आहे? पुंड्राकार. कसला आकार? पुंड्राकार. पुंड्राकार म्हणजे पौर्णिमेपासून 8 दिवसानंतर, पौर्णिमेपासून 8 दिवसांना अष्टमीच्या नंतर अमावस्येपर्यंत चंद्राची जी कोर असते तिला पुंड्राकार म्हणतात. पुन्हा लक्षात येईल का नाही? काय? वद्याष्टमी ते अमावस्या चंद्राची जी कोर तिचं नाव पुंड्राकार. ऊर्ध्व खालून पुंड्र चंद्राच्या कोरीसारखं. लक्षात आलं का? ऊर्ध्व पुंड्र कुटक. भाल म्हणजे कपाळ. कंठी शोभे माळ. महाराज माळ बघितली मी अच्युत महाराज भोसले यांच्याकडे. आपल्या भागात तेवढी मोठी माळच कोणाकडे? खंडाळीकर नाही नाही. गजगे महाराजाच्या गळ्यामध्ये साऱ्या जेवढे तेवढी एकच आहे त्याच्याकडे. अच्युत महाराज खंडाळीकर आपले भोसले महाराज. आवाज बी तेवढाच. आणि माळ तुम्ही ती माळ बघा. मी म्हणतोय महाराज एक जर माळ हल्ली ना टपू टाकला कसला बी माणूस जागेवर का चैन लागणार नाही इतकी लागणार माळ. ऑस्ट्रिव टपू माळ. मी कशासाठी बोलाय? कंडी शोभे माळ. परिणाम कापीजे कळी काळ तया भेदी. म्हणजे अजात शत्रूचा बोर्ड आहे. पण कसं असतं बघा गेम सिस्टम मध्ये काही माणसं शत्रूनं सुपाऱ्या देऊन मारली. पण काही माणसं अशी मारताना चिमटे घ्या, लाटा बुक्या द्या. माणसं म्हणते ते गेले त्याला पळा. की गेलंय म्हणून सोडून दिलंय. ती पडीचं सोंग घेऊन सर्व पांगल्यावर हळूच उठून बघत कुणी आहे का. आणि मग उठून जाणार, तब्येत बनविणार, लेवल करणार. आणि जी जी सुपारी लागते त्यांची काय फोन नंबर घेणार. आणि किती वाजता कोण कुठून निघतोय त्याची चौकशी काय. अचानक जर त्यानं पुन्हा डबल गेम केली तर बघा ललकारायला पुकारायला स्पीकर नसते भांडणार. काही कीर्तन पुकारायचं नाही आणि प्रवचन पुकारायचं नाही. तिथली पुकार तुका मने शंख
काय कीर्तन का भजन? युद्ध पुकारायचं युद्ध. आणि म्हणून भैरवीचं काम नाही तर भैरवाची गरज आहे. युद्ध पुकारायला भैरवी बाई जमती होय पुकारायला. मी भांडण भैरवी नाही चालत, तुडी बी चालत नाही, इथं भैरवच लागतो. विढाला त्याच्यानं भैरवी तुडी मी मारीन मग मी मारीन असं होते. त्याच्यासाठी भैरवच लावावा लागतो. लावला तर असलाच, नाही तर मग नाहीतरी ठाई राहे होगा. विढाला मुद्दा काय? युद्ध पुकारायचं. युद्ध पुकारायची पद्धत माहीत नाही, प्राचीन काळापासून चालत आलंय. युद्ध पुकारायला काय आहे? शंख. शंख वाजला की समजायचं युद्धाची लंकार पुकार. समजा जर शत्रूनं पुन्हा डबल राहून दम काढून बॉडी बनवून जर शंख फुकला आणि डबल जर ललकार पुकार केलीच तर तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे शंख पुकारण्यासाठी. पुकारल्यावर आमच्याकडे दुसरं हत्यार आहे. कोणतं? चक्र. दुसरं हत्यार कोणतं आहे? चक्राचे शृंगार. चक्र काय करत आहे? चक्रे अभिमानाचा कळी चेंदा, मोह ममताची दिगदा. चक्रे अभिमानाचा कळी चेंदा. काय? शंके पहिला तुकडा आहे. शंखे उद्बोधी निज बोधा, चक्रे अभिमानाचा कळी चेंदा. हातीची निकमळे सदा निज भक्ता ते पूजी. चक्रे अभिमानाचा काही चेंदा. चांगल्या चांगल्या माणसाला शेवटी शेवटी अभिमानानं धोका दिला. कळत न कळत धोकाधडीचं गिराय मनाच्या पुढची चाल चलते. कोण? अभिमान. कारण ह्याचा खानदानी धंदा काय आहे? अभिमानाचा खानदानी धंदा आहे. कोणता? दावी बळे अंधार. दावी बळे अभिमानाचे तोंड काळे, डावी बळे अंधार. शेवटच्या टायमाला हे अंधार तयार करते आणि चांगल्या चांगल्याचा स्वरूपाकडे जाणारा रस्ता चुकविते. घरी कुटुंबपणे सरी वनी वनहुनी अवतरे. वरी नागडा ही शरीरे लागला. असं विचित्र. कोण? अभिमान. विचित्र का? शेवटी अंधार तयार करते आणि स्वरूपाकडे जाताना अडचण तयार करते. दावी बळे अंधार. म्हणून चक्री अभिमानाचा करी चेता. अहो पण तुम्ही चेदा करणार मारणार, त्यानं जर गपला केला सय्यद बंडा की तरह. कशाप्रमाणे? सैयद बंडा की तरह अगर उसने वार ही किया हो तो सभी जगह जीवा उपलब्ध नहीं होता. जीवा म्हणून वाचला. हाव चकलीनं जर त्यानं मागून येऊन टोला दिला आणि वर्मावर टोला जर तुमच्या बसला तर तुमचं हत्याराच्या जागेवर राहिलं आणि तिथंच खाली तुम्ही पडणार. मृत्युमुखी पडल्यावर तुकोबराय म्हणतात, मृत्युमुखी पडल्यावर पुन्हा जिवंत होण्यासाठी काय लागतंय? चहा का कॉफी? मुखी अमृत.
काय लागतंय कामृत ही जीवित लाहे अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करायची ताकद आम्ही अमृतापेक्षा गोड अमृत तयास फिके पुढे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा अमृत दयास फिके पुढे असलं नामामृत आम्ही नामामृत सार मुखा माझी पुन्हा जिवंत होणार आणि डबल लढा देणार. गोविंद सिंग गोविंद श्री गोविंद त्यामनी बैसलासे. आपण शब्दाबद्दल क्षण योग्य ज्ञान भरायचा प्रसाद. महान विभूती श्री संत मारुतराव महाराज मराठवाड्यातल्या परमार्थामध्ये सर्वात मोठी भर टाकायचं काम ज्या महात्म्यांनी केलं जीवन, त्यांच्या पुण्यतिथीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष. ज्यांच्या निमित्तानं ही सेवा चालू आहे ते श्री संत सोपान काका महाराज इसाद काकांची ही 15वी पुण्यतिथी साजरी होती. आपल्या सर्वांचं प्रेम आणि म्हणून माझा हा सेवेचा सुयोग वेळी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली भगवान ज्ञानवराच्या चरणी सेवा समर्पित वाणीला पूर्ण विराम. चालू